नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण सुळे. आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस मध्ये पीएस अकॅडमी मधून सगळ्यांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग आले होते, त्याचबरोबर आपण कोणता स्टॉक आपण 5% 10% रॅलीसाठी आपण प्लॅन केलेला आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याबद्दल आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करूया डिस्कस करूया. आज आपल्या डॅशबोर्ड मध्ये टेलिग्राम चॅनलवरती आपण सकाळी 9:21 एका स्टॉकचं प्रॉफिट बुक करायला सांगितलेलं आहे. तो स्टॉक आहे हिंदुस्तान कंपोजिट्स. ओके, हिंदुस्तान कंपोजिट आपण कालच प्लॅन केला होता. 495 च्या रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलं होता. 480 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता. 520 540 या दोन टार्गेटसाठी आपल्याला हिंदुस्तान कंपोजिट मध्ये काय करायची होती, एंट्री आपल्याला प्लॅन करायची. जर हिंदुस्तान कंपोजिट जर आपण काल जर प्लॅन केला असता 480 च्या रेंज मध्ये जर तो आपण बाय केला असता 495, तर यामध्ये आपल्याला जवळपास 10% ची रॅली आजच आपल्याला काय करता आली असती, पीक करता आली असती. आजचा हिंदुस्तान कंपोजिटचा आजचा जो हाय गेलेला आहे 536 हाय गेलेला आहे. म्हणजे फर्स्ट टार्गेट जे आपण फर्स्ट टार्गेट जे प्लॅन केलं होतं त्या फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेटच्या जवळपास काय केलेलं आहे, त्यांनी रॅली दिलेली. जर कोणी 4 पॉईंट साठी जर होल्ड केला असेल 10 पॉईंट साठी, तर उद्या पण काय होऊ शकतं, याचं जे 10% टार्गेट यामध्ये बुक करता येईल. त्याचबरोबर दुसरा जो आपला होल्ड आहे केपीआयटी, जो आपण 3 ते 4 दिवसापूर्वी आपण इथे प्लॅन केलेला आहे, त्यांनी आजचा जो हाय बघितला तर आजचा आहे 1697 आज काय झालं, केपीआयटीने हाय दिलेला आहे. याचा आपण टार्गेट 1700 टार्गेट आपण घेऊन चाललेले. 2 पॉईंट साठी जर कोणी होल्ड केला असेल, केपीआयटी टेक्नॉलॉजीचं आपण फर्स्ट टार्गेट जे घेतलेले 1700 आपण फर्स्ट टार्गेट घेणार आहे, पण 2 पॉईंट साठी जर कोणी होल्ड केला असेल तर केपीआयटी टेक्नॉलॉजी आजचा हाय जवळपास 1698 आहे. म्हणजे केपीआयटी पण आणखी रॅलीमध्ये, पण जर कोणी आज प्रॉफिट जर बुक केला असेल तर जवळपास त्यामध्ये 7% ची रॅली त्यांना काय करता आली असती, पीक करता आली असती या 3 ते 4 दिवसामध्ये. हे दोन स्टॉक आपण केपीआयटी अजूनही होल्ड आहे. ओके, जर हिंदुस्तान कंपोजिट जर कोणी सेकंड टार्गेट साठी जर होल्ड केला असेल 540 टार्गेट साठी, तर 4 पॉईंट साठी तो अजून तो होल्ड ठेवू शकतो. त्यामध्ये आपल्याला 10% रॅली मिळू शकते. आणि आज आपण जो ट्रेड प्लॅन केलेला आहे जेके टायर्स, जेके टायर आपण 430 415 रेंज मध्ये आपल्याला ऍव्हरेज करायचा. 460 490 520 प्लस टार्गेट साठी आपल्याला जेके टायर मध्ये काय करता येईल, आपल्याला एंट्री करता येईल. आजचा जेके टायर हा आपल्या या सेटअप मध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी केपीआयटी टेक्नॉलॉजी अजून सुद्धा आपला तो रॅलीमध्येच आहे. जेके टायर जर आपण बघितलं तर जेके टायर आज एंट्रीसाठी आलेला आहे, तो आपण या लेवलला प्लॅन करायला सांगितलंय. जेके टायर आपल्या 430 415 च्या रेंज मध्ये बाय करायचा. 460 टार्गेटसाठी आपण त्याला होल्ड करू शकतो. म्हणजे 430 ला जरी आपण तो बाय केला आणि 460 480 टार्गेटसाठी जर आपण त्याला होल्ड करू, तर पुढच्या या 3 ते 4 दिवसामध्ये जेके टायर मध्ये पण आपल्याला 10% ची रॅली काय करता येईल, आपल्याला पीक करता येईल. हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतो हे आपल्या सेटअप नुसार आपण प्लॅन करत असतो. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट आहे, हा सेटअप कसा युज करायचा, कोणत्या स्टॉक मध्ये कशी एंट्री प्लॅन करायची, हे सगळं आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅच मध्ये तुम्हाला शिकताय. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण आज जे ट्रेड प्लॅन केले होते, यामध्ये आज निफ्टी बँक निफ्टीने एक गॅप अप दिला होता. ओके, पण गॅप अप दिल्यानंतर मार्केटमध्ये थोडीशी आज आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलेली दिसते. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड आपण जो प्लॅन केला होता, हा आपण पहिला ट्रेड प्लॅन केला होता फिन निफ्टीचा, ज्यामध्ये आपण पुट साईडला काय केले होते, आपण ट्रेड प्लॅन केले होते. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये मी सांगितलं होतं की आज मार्केट थोडंसं काय असू शकतं, ओलाटाईल असू शकतं आणि प्रत्येक शुक्रवारी मार्केट काय करतो, त्या पद्धतीने काय करत असतं, रिॲक्ट करत असतात. आजही मार्केट एका रेंज मध्ये काय झालं होतं, स्टक झालं होतं. त्यानंतर एक पी साईडला परत मार्केटने काय दिला होता, एक डाऊन फॉल दिला होता. त्यामुळे आपण जो पहिला जो ट्रेड घेतला होता हे पी साईडचे आपण ट्रेड प्लॅन केले होते. त्यामध्ये कोणी कशी एंट्री घेतलेली आणि प्रॉफिट कसे बुक केलेले हे आपल्या तुम्ही युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. जर आज आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये ज्यांनी एंट्री घेतलेली, प्रॉफिट बुक केलेले, त्याचे स्क्रीनशॉट आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहताय. सो मित्रांनो, हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतो एक ऍडव्हान्स टेक्निकलच्या कोर्समधून आपण 5% 10% साठी आपण स्टॉक रिकमेंड करत असतो. आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण मेंटरशिप प्रोग्रामसाठी निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करतो, आपल्या सेटअप नुसार त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट आपण घेत असतो. ओके, तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तुम्ही मेंटरशिपला आमच्यासोबत जॉईन करू शकता. आणि ऍडव्हान्स टेक्निकल साठी तुमचं इंटरेस्ट असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन बॅच स्टार्ट करतोय, त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करताय. या सेटअप नुसार तुम्हाला काय असणार, तुमचं परफेक्शन काय होणार, एकदम परफेक्ट होईल आणि त्यातून तुम्ही स्विंग ट्रेडिंग मधून एक चांगला प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. आणि ऑप्शन ट्रेडिंग असाल तर लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. हे जे स्टॉक अनालिसिस असतात ते तुम्हाला कसे वाटतात, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.